नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरज राऊत तुमचा पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमचं स्वागत करतो। जसे की तुम्हाला माहितच आहे की आपण मागच्या लेक्चरमध्ये सायन्स या विषयाची कंटिन्युअसली सिरीज चालू केलेली आहे, बरोबर ना। मागच्या याच्यातनी आपण सायन्सवर आपण शक्यता म्हणजे की आपण मागच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस घेतलेला आहे सायन्सचा। सिलेबस कसं ते सिलेबस आहे आपलावाला, सिलेबस कोणत्या टॉपिकला किती वेटेज आहे, कोणत्या टॉपिकवर आयोग मुख्यपणे भर देऊ शकतं, कोणत्या टॉपिकवर आयोग भर देत नाही, ते सर्व काही तुम्हाला सांगितलेलं आहे। तर त्यानुसार जर त्या स्ट्रॅटेजीनुसार जर तुम्ही अभ्यास केला तर आपल्याला नक्कीच फायदा होतो, बरोबर ना। अगर स्ट्रॅटेजीनुसार जर आपण अभ्यास केला तर नक्कीच फायदा होतो। कारण की अभ्यास माझं माझ्या मित्रांना पहिल्यापासून सांगणं असतं की या स्पर्धा परीक्षेत आल्याच्या नंतर काय वाचावं हे महत्वाचं नाही आहे। सगळ्यात पहिले काय वाचावं हे महत्वाचं नाही, पण काय वाचू नये हे आपल्या महत्वाचं आहे, बरोबर ना। कारण की या स्पर्धा परीक्षेमध्ये सिलेबस खूप मोठा आहे, अखंड मोठा आहे, खूप मोठा समुद्रासारखा सिलेबस आहे, ठीक आहे ना। पण तेवढं सर्व आपल्याला वाचणं होत नाही, बरोबर ना। ते सर्व आपल्याला वाचणं होत नाही। त्याच प्रकारे बघा, सायन्सचं आपण आजपासून पहिलं लेक्चर आपलं घेऊ पेशी, ठीक आहे। त्या पेशीवर आपण साधारणतः 2 लेक्चर घेऊ, पार्ट 1 आणि पार्ट 2। पार्ट 1 मध्ये आपण जेवढा आज होत असेल तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू, आणि उद्याचं तर लेक्चर होणार आहे पार्ट 2, त्यामध्ये आपण सर्व पेशी हे संपून टाकू आणि त्यावर आयोगाचे प्रश्न सुद्धा आपण घेऊ। चला तर मग पेशीबद्दल आपल्याला सगळ्यात पहिले काय समजतं बरं। पेशी हे नाव आपण काढल्याबरोबर मुखातून काय आपल्याला वाटतं, शरीरातला एक सर्वात लहानातला लहान कण, लहानातला लहान अवयव समजून घेऊ आपण, ते काय आहे, ते आहे आपली पेशी। चला चला असं बघा, आपण पेशीबद्दल जराशी आपण जाणून घेऊया, पेशी म्हणजेच काय। बघा, आपल्या आजूबाजूला आपण जेव्हा समाजात वावरत असतो, म्हणजे समाजात आपण वावरत असतो, त्यावेळेस आपल्या आजूबाजूला आपल्याला मोठमोठ्याचे बिल्डिंगा दिसतात, घरे दिसतात, बरोबर ना। हे बिल्डिंगा घरे आहे, यांचा छोट्यातला छोटा पार्ट असा कोणता आहे की ज्याने ही बिल्डिंग बनलेली आहे। बघा, मी काय म्हटलेलं आहे, त्या बिल्डिंग मधला एक छोटा पार्ट कोणता आहे ज्याने हे बिल्डिंग अखंड बिल्डिंग उभी झालेली आहे, बरोबर ना। तर त्याचं उत्तर निघतं आपलं विटा, बरोबर ना। जसे की विटा एकावर एक विटा रचून आपल्याला हे पूर्ण बिल्डिंग आपली उभी झालेली राहतं। त्याचप्रमाणे आपल्या शरीराचं सुद्धा असतं। शरीराच्या बाळातनी असं काय आहे किंवा शरीरातनी विटा तर आपण जोडू शकत नाही ना। तर शरीरातला सर्वात लहानात लहान घटक म्हणजे आपली पेशी म्हणजे सेल आहे। काय आहे, सेल आहे, बरोबर ना। तर आता सेल म्हणजे पेशी म्हणजे सेल, हे नाव कोणीतरी विकसित केलं असेल ना, बरोबर ना। सजीवांचा मूलभूत घटक हा पेशी आहे। काय म्हटलेलं आहे, सजीवांचा मूलभूत घटक हा पेशी आहे। म्हणजे पेशीचा कोणीतरी शोध लावला असेल, कोणीतरी डिस्क्राईब केलं असेल, बरोबर ना। तर तो डिस्क्राईब केलेला रॉबर्ट हुक नावाच्या एका शास्त्रज्ञाने, कोणी केलेला आहे, रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञाने। चला आतापासून आपल्याला पेशी या चॅप्टरला आपण आता चालू करून टाकू। बघा, फर्स्ट पॉइंट घ्या आपल्याला, पेशीचा शोध 1665 मध्ये, कधी 1665 मध्ये रॉबर्ट हुक 1665 मध्ये रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने लावला। तर त्याने पेशीचा जो शोध लावलेला आहे, तो त्याने मृत पेशीचा शोध लावलेला आहे, म्हणजे की मेलेल्या पेशीचा शोध लावलेला आहे। त्यांनी काय केलं की एक लाकडाचा बुज घेतला, साधारणतः गोल समजून घ्या आपण, असा त्याने साधारणतः लाकडाचा बुज घेतला। यामध्ये ते वेगवेगळे लेन्स टाकले, त्यांनी काचाचे जे लेन्स असतं ना, ते वेगवेगळे लेन्स टाकले। त्या लेन्सच्या माध्यमातून त्याने तो पेशीचं निरीक्षण केलं, तर त्या पेशीमध्ये त्याला असे गोल गोल नाही का खाची मिळाले, ठीक आहे, गोल गोल खाची मिळाले। या प्रकारे सर्व पेशीमध्येच होते हे, परंतु हे जे खाचे होते याला नाव काय द्यायचं हे त्याला समजत नव्हतं, ठीक आहे ना। असे त्याला गोल गोल त्याला खाची मिळाली। तर
तर त्याने या पेशीचं आणखीन खोलवर निरीक्षण करायची कोशिश केली, पण त्या टायमाला म्हणजे की 1665च्या कालावधीत तेवढे लेन्स त्याच्याकडे उपलब्ध नव्हते. बघा, तेवढे लेन्स त्याच्याकडे उपलब्ध नव्हते, म्हणून त्याला इथंच हे शोध थांबावा लागला. त्याच्यानंतर त्यानं या गोल गोल जे खाचे होते त्या खाच्याला त्याने सेल हे नाव दिले. काय नाव दिले? सेल हे नाव दिले. बरोबर. आता जर तुम्हाला मी प्रश्न विचारला की पेशीला सेल हे नाव कोणी दिले, तर कोणी दिलेले आहे? रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने सेल हे नाव दिलेले आहे. बरोबर ना? तर सेल बघा, आता सेल हा लॅटिन शब्द आहे. कोणता शब्द आहे? लॅटिन शब्द आहे. आणि सेल म्हणजेच मराठीतून याचा अर्थ होतो आपल्याला छोट्या खोल्या. छोट्या खोल्या किंवा खोली, खोल्या. ठीक आहे, छोट्या खोल्या, छोट्या खोल्या. तर त्याने कोणत्या पेशीचा शोध लावलेला आहे बरं? बघा, रॉबर्ट हुक याने 1665ला सेलचा शोध लावलेला आहे. त्याने तो जे पेशी आहे त्या पेशीला सेल म्हणून नाव दिलं, आणि तो पेशी होत्या मृत पेशी. कोणत्या पेशी? मृत पेशी. आलं लक्षात? हे रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाबद्दल 2 तथ्यात्मक गोष्टी. आता समोर याचा शिष्य आला, ते होता लुईन हुक. कोण होता? लुईन हुक. याने याच्या सुद्धा समोर एक पाऊल म्हणजे जिवंत पेशीचा शोध, जिवंत पेशीचा अभ्यास केला. कोणाला? लुईन हुक आलेला आहे. याने काय केलेलं आहे? जिवंत पेशीचा अभ्यास केलेला आहे. त्याने सगळ्यात पहिले जिवंत पेशीचा अभ्यास करण्या अगोदर त्याने मायक्रोस्कोपचा शोध लावलेला आहे. कशाचा शोध लावलेला आहे त्यांनी? मायक्रोस्कोपचा शोध लावलेला आहे. म्हणून त्याला लुईन हुकला काय म्हणतात? बघा, जनक ऑफ मायक्रोबायोलॉजी, फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी. लुईन हुकला जनक म्हटलं जातं मायक्रोबायोलॉजी, कारण की त्याने पेशीचा जिवंत पेशीचा शोध त्याने लावलाच, पण त्याआधी त्याने आपल्याला मायक्रोस्कोपचा शोध लावला, कारण की त्याला ते पेशी निरीक्षण करायची होती. त्या कारणाने लुईन हुकला फादर ऑफ मायक्रोबायोलॉजी सुद्धा म्हणतात. तर त्याने जो पेशीचा शोध लावलेला आहे, ज्या पेशीचा त्याने अभ्यास केलेला आहे, ते पेशी होत्या जीवाणू, विषाणू आणि आदिजीव. या पेशी त्यांनी मायक्रोस्कोपच्या खाली निरीक्षण केले. अशा प्रकारे आपल्या इतिहासामध्ये जर बोलतो म्हटलं तर 1665चे रॉबर्ट हुक आलेले आहे आणि लुईन हुक आलेला आहे. हे 2 आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतरची जी गोष्टी बघतो म्हटलं आपण, तर एम.जे. शाल्डन आलेला आहे, थिओडोर शॉन आलेला आहे, आधुनिक पेशी सिद्धांत सुद्धा आलेला आहे. हे सगळं आपण बघणार आता. ठीक आहे, इथपर्यंत काही अर्थ नसेल तर विचारू शकता. आता चला, आता आपण समोर बघूया पेशी सिद्धांत. वेगवेगळे शास्त्रज्ञ आलेले आहेत, त्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळा सिद्धांत मांडलेला आहे. त्याच प्रकारे बघा एम.जे. शाल्टन. आणि डबल एक गोष्ट म्हणजे या पेशी सिद्धांतावर आपल्याला 2024च्या राज्यसेवेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. पेशी सिद्धांतावर IMP आहे बरं, IMP 2024 ची जी राज्यसेवा झालेली आहे ते पेशी सिद्धांतावर विचारलेले आहे. आणि त्यामधील सगळ्यात म्हणजे की आधुनिक पेशी सिद्धांतावर त्यांनी भर दिलेला आहे. कशावर भर दिलेला आहे? आधुनिक पेशी सिद्धांतावर त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. बरं, चला तर आता आपण समोर बघूया एम.जे. शाल्डन. एम.जे. शाल्डन आलेला आहे 1838 मध्ये. यांनी काय म्हटलं? सर्व प्राणी हे पेशीपासून बनलेले आहेत. त्यांनी फक्त प्राणी पेशीचा जिकर केलेला आहे, असं तिने म्हटलं नाही. सर्व सजीव हे पेशीपासून बनलेले आहे हे त्यांनी म्हटलं नाही. त्यांनी फक्त काय म्हटलेलं आहे? सर्व प्राणी हे पेशीपासून बनलेले आहेत. यामध्ये त्यांनी वनस्पतीचा कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यांच्या नंतर आलेला आहे थिओडोर शॉन. हे आलेला आहे 1839 मध्ये. त्यांनी सुद्धा असंच म्हणलं की सर्व वनस्पती हे पेशीपासून बनलेले आहे. त्यांनी काय म्हटलं? एम.जे. शाल्डनने म्हटलं सर्व प्राणी हे पेशीपासून बनलेले आहे, आणि थिओडोर शॉनने म्हटलं
सर्व वनस्पती हे पेशीपासून बनलेली आहे, बरोबर. नंतर या दोघांची थिअरी होती, त्या दोघांची थिअरी होती, कन्सेप्ट होती, ते नंतर एकत्र करण्यात आली आणि त्यानंतर आपलं हे बनलेलं आहे शॉल्डेन अँड स्वॉन सिद्धांत म्हणून ओळखलं जातं. शॉल्डेन आणि स्वॉन सिद्धांत काय म्हणतो बघा, पेशी हा सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे. बघा, रचनात्मक व कार्यात्मक म्हणजे की शरीराला ते पेशीमुळे रचना सुद्धा मिळालेली आहे, बरोबर आहे ना. आणि कार्यात्मक म्हणजे हर पेशीचं काम हे शरीराच्या वेगवेगळ्या पार्ट मध्ये अलग अलग असतं, असा म्हटलेला रचनात्मक आणि कार्यात्मक घटक आहे. त्याच्यानंतर म्हटलेलं आहे सर्व सजीव हे अनेक पेशीपासून बनलेले आहेत, बरोबर आहे ना. काय म्हटलेलं आहे, सर्व सजीव हे अनेक पेशीपासून बनलेले आहे असं शॉल्डेन आणि स्वॉन सिद्धांतानं आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आलेला विल्शॉनं मांडलेला सह अस्तित्व सिद्धांत मांडलेला आहे. कोणता म्हटलेला आहे, सह अस्तित्व सिद्धांत. यांनी काय म्हटलेलं आहे, सर्व पेशीचा जन्म हा त्याच्या आधीच्या अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच होतो, म्हणजे की एव्हरी सेल ऑर्ग्युमेंट फ्रॉम द प्री एक्झिस्टन्स ऑफ सेल. त्यांनी असं का म्हटलं असेल बघा, हे सेल आहे एक, हे सेल जर मृत पडली याच्यापासूनच आपली दुसरी सेल निर्मित होते, हे त्याचा असं म्हणण्याचा अर्थ होता. म्हणजे की डीएनए फर्टिलायझेशन झालेलं आहे, त्याच्यातून सेल विभाजन झालेलं आहे, सेल विघटन झालेलं आहे, त्यानंतर दुसरी सेल आपली निर्माण झालेली आहे, असं त्यांचा सहअस्तित्व सिद्धांत म्हणतो की सहअस्तित्व सिद्धांताचं असं म्हणणं होतं. त्यानंतर आपला आधुनिक पेशी सिद्धांत. आता आधुनिक पेशी सिद्धांत मध्ये काय केलेलं आहे बरं, की एमजे शॉल्डेन, थिओडोर शॉन आणि शॉल्डेन आणि स्वॉन सिद्धांत, सहअस्तित्व सिद्धांत या चारही जणांचं कॉकटेल करून आपल्याला दिलेलं आहे, समजलं ना. या चारही जणांचं एकत्र करून आपल्याला आयोगाने दिलेलं आहे, ते म्हणजे आधुनिक पेशी सिद्धांत असं म्हटलं जाते. तर काय म्हणलेलं आहे बघा, सर्व सजीव अनेक पेशीपासून बनलेले आहेत. पेशी हा सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक घटक आहे. बघा, हे यांनी कुठून उचललेलं आहे, शॉल्डेन आणि स्वॉन सिद्धांतापासून. हे वाला स्टेटमेंट त्यांनी उचललेलं आहे पहिलं, बरोबर आहे. पहिलं सिद्धांत कुठून उचललं त्यांनी, शॉल्डेन आणि स्वॉन सिद्धांतापासून. दुसरं स्टेटमेंट पहा, सर्व पेशीचा उदय अस्तित्वात असलेल्या पेशीपासूनच होतो. आणि हे कुठून स्टेटमेंट उचललेलं आहे त्यांनी, सहअस्तित्व सिद्धांतापासून उचललेलं आहे, बरोबर ना. आता बघा, त्याच्यानंतरचा पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे. बघा, मी पहिले तुम्हाला सांगितलेलं आहे की पेशी हा सजीवांचा मूलभूत घटक आहे. जेव्हा आपलं लेक्चर स्टार्टच झालं होतं तेव्हाच मी तुम्हाला हाई कन्सेप्ट तुमच्या तिथंच आम्ही क्लिअर करून दिलेली आहे, बरोबर ना. आणि निक आणि स्वॉन प्रयोग लुईस पाश्चर सहअस्तित्व सिद्धांताला विषाणू फॉलो करत नाही, कारण विषाणू हे अपेशी आहे. म्हणजे सहअस्तित्व सिद्धांताला विषाणू हे फॉलो करत नाही, कारण ते अपेशी आहे. ते विषाणू कसा आहे आपल्याला, अपेशी आहे. असा आपल्याला आधुनिक पेशी सिद्धांत झालेला आहे, सहअस्तित्व सिद्धांत, थिओडोर शॉन सिद्धांत. आता बघा, या आयोगाने या आधुनिक सिद्धांतावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. कसा विचारलेला आहे, आधुनिक पेशी सिद्धांतावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. आणि इथं हे IMP आहे आणि इथे बहुतेक विद्यार्थी चुकलेले. चला मित्रांनो, तर आपण समोर बघूया. आता आपण पेशीबद्दल माहिती. तर पेशीबद्दल माहिती जर म्हटलं आपण, तर पेशीचा आपल्याला पेशीचं मोजण्याचं एकक म्हटलं आपण तर मायक्रोमीटर पाहायला मिळतं आणि नॅनोमीटर पाहायला मिळतं, बरोबर ना. आणि मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर पाहायला मिळतं, ठीक आहे. आपण पेशी कशात बसतो, मायक्रोमीटर आणि नॅनोमीटर मध्ये. चला तर समोर बघा. आता आपण शरीरातील सर्वात लहान पेशी जर म्हटलं आपण तर शुक्राणू पेशी आहे. कोणती पेशी आहे, शुक्राणू पेशी. त्यानंतर शरीरातील सर्वात मोठी पेशी हे ओहम पेशी आहे. कोणती पेशी आहे, शरीरातील सर्वात मोठी ओहम पेशी आहे. तर शरीरातील सर्वात लांब पेशी हे चेतापेशी. चेतापेशी म्हणजे नर्व सेल. नर्व सेल हे आपल्याला 1 मीटर एवढी लांब असतं. किती मीटर एवढं लांब असतं, 1 मीटर एवढं लांब असतं. अगोदर मी म्हटलं सर्वात लहान पेशीचा आकार हे किती असतं, तर 0.1 मायक्रोमीटर ते 18 सेंटीमीटर पर्यंत ते पेशीचा आपल्याला आकार पाहायला मिळतो, बरोबर ना. त्यानंतर म्हणजे की बघा, जगातील सर्वात लहान पेशी हे मॅक्रोप्लाझा गोल्गी सिप्टिकम आहे. जगातील सर्वात लहान पेशी जर म्हटलं ते मॅक्रोप्लाझा गोल्गी सिप्टिकम आहे. हे आपल्याला 0.01 मायक्रोमीटर पाहायला मिळतं, बरोबर ना. त्याच्यानंतर जगातील सर्वात मोठी पेशी हे शहामृगाचं अंड आहे. हे आपल्याला 15
ते 17 सेंटीमीटरचं पाहायला मिळते. ठीक आहे. त्यानंतर बघा शरीरातील केंद्रक नसलेली पेशी रक्तपट्टिका व लाल रक्तपेशी आरबीसी याला केंद्रक नसतं. तसं जर मी म्हटलं आपल्या पेशीमध्ये केंद्रक असतं, बरोबर आहे ना. पण आपल्या पेशीमध्ये एक स्वतःचा असा अंग आहे की ज्याला केंद्रक आहे. त्यामुळे पेशीचं एक असं अंग आहे की ज्याला स्वतःचं केंद्र आहे. पण केंद्र ते एकच केंद्र नव्हे, त्याला दोन केंद्र आहे. बघा मी काय म्हटलेलं आहे की पेशीमधील एका अंगकाला केंद्र आहे, पण एक केंद्र नाही, त्याला दोन दोन केंद्र आहे. ते म्हणजे तारकाकाय. काय तारकाकाय हे न्यूक्लियस पेशी प्रेझेंट असतं आणि याला दोन केंद्रक आहेत. किती? दोन केंद्रक आहेत. तारकाकाय काय काम करतं, कसं काम करतं, बरोबर आहे ना. या दोन केंद्रक का आहे ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर बघा शरीरातील सप्लिका पेशी म्हणजे शुक्राणू पेशी. त्याच्यानंतर शरीरातील द्विव अंतर्गत पेशी म्हणजे लाल रक्त पेशी म्हणजे रेड ब्लड सेल. द्विव अंतर्गत पेशी आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर बघा शरीरातील द्विव वक्र पेशी म्हणजे प्लेटलेट्स. हे प्लेटलेट्स जे आहे आपल्याला हे ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये आपल्याला पाहायचं आहे, बरोबर ना. त्यानंतर बघा शरीरातील स्तंभाकृती पेशी म्हणजे त्वचेवरील पेशी. जी आपली त्वचा आहे या त्वचेवरील जे पेशी आहे ते स्तंभ आकाराचे आहे. स्तंभ म्हणजे कसं असतं बरं? स्तंभ म्हणजे असा स्तंभ आकाराचे ते पेशी आपल्याला पाहायला मिळतं. स्तंभ आकाराची पेशी आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर शरीरातील शाखीय पेशी म्हणजे चेतापेशी. चेतापेशी काय करतात? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश वाहण्याचं काम करतं. म्हणून चेतापेशी हे आपल्याला 1 मीटर लांबीची असते. किती लांबीची असते? 1 मीटर लांबीची आपली एक चेतापेशी आहे. त्याच्यानंतर शरीरातील गोल पेशी म्हणजे अंडपेशी. ठीक आहे. शरीरातील अंडाकृती पेशी हे चरबी स्नायू. आपल्या अंगावर जो चरबी असते त्याची स्नायू हे आपल्याला पेशी आहे. शरीरातील विटाकृती पेशी म्हणजे स्नायूपट्टी, स्नायू पेशी हे आपली विटाकृती पेशी येते. रक्तातील अनियमित पेशी म्हणजे WBC, व्हाईट ब्लड कार्डोसल, पांढऱ्या रक्तपेशी. रक्तातील केंद्रक असणारी पेशी म्हणजे WBC आहे. हे आपल्या पेशीबद्दल म्हणजे की हे आपल्याला पाठच करावे लागणार आहे. आयोग डायरेक्ट तुम्हाला प्रश्न विचारणार आहे की शरीरात द्विव अंतर्गत पेशी कोणती, शरीरात स्तंभाकृती पेशी कोणती, शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती. लांब पेशी म्हणल्यावर चेतापेशी जी आपली 1 मीटर लांबीची आहे. 1 मीटर लांबीची ते का आहे? त्याचा संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी संदेश आपल्याला पोहोचायचा असते त्या कारणाने. ठीक आहे. हे सगळे झालेले आपल्या पेशीबद्दल आपली सर्व माहिती. त्यानंतर बघा आपण बघूया आता पेशीचे प्रकार. पेशीचे प्रकार बघा पेशीचे प्रकार हे दोन प्रकारात पडलेले आहे. दोन प्रकार आहे. आदिकेंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोटिक सेल आणि दृश्यकेंद्रकी म्हणजे यूकॅरियोटिक सेल. बरोबर. तर आदिकेंद्रकी दृश्यकेंद्रकी म्हणजेच काय? आदिकेंद्रकी मध्ये आपल्याला केंद्र हे नसतं, असतं पण ते दिसत नाही, समजून घ्या. म्हणून आपण म्हणतो केंद्र हे नाही. ठीक आहे. हे दोन्ही एकाच वेळेस सांगतो जेणेकरून आपल्याला डिफरन्शिएट करायला आपल्याला सोपं जाईल. आणि यूकॅरियोटिक मध्ये काय आहे? ते केंद्रक आहे. ठीक आहे. केंद्रक सपुष्ट केंद्रक आहे. सपुष्ट केंद्रक. ठीक आहे. जरा आयोगाची भाषा वापरू आपण. केंद्र आणि इतर अस्पष्ट केंद्र. अस्पष्ट केंद्र. ठीक आहे. तिथं अस्पष्ट केंद्र नसतं आणि इथं सपुष्ट केंद्र असतं. केंद्र त्यामध्ये आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर हे प्रोकॅरियोटिक सेल च्या अंगके पेशी अंगके नसतात. पेशी अंगके नसतात तर इथे पेशी अंगके असतात. ठीक आहे. पेशी अंगके असतात. पेशी अंगके असतात. त्याच्यानंतर जर म्हटलं आपण यामध्ये मानवी यामध्ये आदिकेंद्रकीचे एक्झाम्पल म्हणलं तर आपलं जीवाणू, विषाणू. ठीक आहे ना. आणि यामध्ये दृश्यकेंद्रकी यूकॅरियोटिक सेलचं आपण एक्झाम्पल म्हटलं हे आपलं यामध्ये येतं मानव. काय तर मानव हे आपलं दृश्यकेंद्रकीचं आपलं यूकॅरियोटिक सेलचं आपलं एक्झाम्पल आहे.
अधिकेंद्रिकी म्हणजे प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक बद्दल आपल्याला एवढंच आपल्याला महत्त्वाचं आहे। आणि आयोगाने इथे प्रश्न विचारला होता केंद्र, अस्पृष्ट केंद्र आणि सपुष्ट केंद्र, यामध्ये आयोगाने प्रश्न विचारलेला आहे आपल्याला। चला आता आपण समोर बघूया सेल। आता बघा हे आपली सेल आहे, ठीक आहे। सेल बघा, हे कोणती सेल आहे आपली? एनिमल सेल। हे आहे आपली प्लांट सेल। बघा हे सर्व याचे अंगके, सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, मायटोकॉन्ड्रिया। मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय? पॉवर हाऊस ऑफ द सेल, पॉवर हाऊस ऑफ द सेल। न्यूक्लियस, ठीक आहे ना, डीएनए। न्यूक्लियस हे, न्यूक्लियस मध्ये आपला डीएनए प्रेझेंट असतं। आणि मी असं विचारतो तुम्हाला, न्यूक्लियस मध्ये डीएनए असते प्रेझेंट, हे कोणता डीएनए असते बरं? डबल हेलिकल। कोणता? डबल हेलिकल। त्याला दोन एंड असतात, एक 5' शेड आणि एक 3' शेड। ते जर म्हटलं मायटोकॉन्ड्रिया, मायटोकॉन्ड्रिया मध्ये सुद्धा डीएनए असतात, पण इथं सिंगल स्ट्रँडेड डीएनए आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, लायसोसोम, रायबोसोम, गोगी कॉम्प्लेक्स, हे सर्व आपल्याला याच लेक्चर मध्ये आपल्याला बघायचं आहे। त्यानंतर प्लांट सेल। प्लांट सेल मध्ये जे स्ट्रक्चर, ठीक आहे ना, जे काम मायटोकॉन्ड्रिया करते तेच काम इथं मायटोकॉन्ड्रिया करते, बरोबर आहे ना? मायटोकॉन्ड्रिया तेच काम इथं करते, पण फरक नेमका असा आहे की मायटोकॉन्ड्रिया तिथं वेगळं काम करते, त्याचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी इथे जास्त कमी करते, अशा दोन्हीमध्ये फरक आहे। तर रिक्तिकाचा शेप जर बघतो म्हटलं तर एनिमल सेल मध्ये रिक्तिकाचा शेप हे कमी आहे आकाराने, तर इथे आकाराने जास्त आहे। जर बोलतो म्हटलं आपण प्लांट सेलला आपल्याला सेल वॉल पाहायला मिळतं, तर एनिमल सेलला आपल्याला सेल वॉल पाहायला मिळत नाही। अशा प्रकारे डिफरन्शिएट वेगवेगळ्या प्रकारे केलेलं आहे। त्यानंतर म्हणजे आपण पेशी अंगके बघून घेऊ। हे आपल्याला माहिती आहे पेशी अंगके काय? पेशी भिंतिका, पेशी पटल, पेशी रस, ठीक आहे। आता आपण समोर जाऊया पेशी भिंतिका म्हणजेच काय, ठीक आहे। पेशी भिंतिका म्हणजे काय? बघा पेशी भिंतिका हे फक्त आपल्याला प्लांट सेल, वनस्पती पेशीमध्येच आपल्याला पाहायला मिळतं। काय म्हटलं मी? पेशी भिंतिका आपल्याला फक्त वनस्पती पेशीमध्येच आपल्याला पाहायला मिळतं। अगर जर मी म्हटलं प्लांट सेलचं मुख्य कार्य काय आहे, बरोबर ना? प्लांट सेलचं मुख्य कार्य काय आहे? बघा आता आपण बघून घेऊ कार्य पहिले, ठीक आहे ना। तर याचं कार्य फक्त एकच आहे सेल वॉलचं, की सेल मधलं वातावरण जे आहे, ठीक आहे ना, ते राखून ठेवणे आणि बाहेरील जे पदार्थ आहे त्याला सेलच्या अंदर न जाऊ देणे आणि आतमधील पदार्थ बाहेर न येऊ देणे। म्हणजे एक प्रकारे सेल वॉल बाहेरच्या वातावरणापासून पेशीमधील घटकांना अलग ठेवण्याचं काम हे आपली सेल वॉल करत असतं। म्हणजे की स्टेटमेंट काय झालेली आहे बरं? किंवा बाहेरील वातावरणापासून पेशीतील आतमधील बाहेरील घटकापासून पेशीतील आतमधील घटकांना वेगळं ठेवण्याचं काम आपली सेल वॉल करत असतं। हे याच्या झालेलं कार्य, ठीक आहे ना। म्हणजे की बाहेरील घटकांना वेगळं करतं, घटकांना वेगळं करतं, बरोबर। त्याच्यानंतरची म्हणजे बघा की सेल वॉल ही आपली 3 लेयरने बनलेली आहे, 3 लेयरने बनलेली आहे। एक म्हणजे की मिडल लॅमिना, बघा एक म्हणजे की आपलं बघा मिडल लॅमिना जे की आपला पहिला थर आहे। त्याच्यानंतर आपल्याला प्रायमरी सेल वॉल हे आपला दुसरा थर आपल्याला पाहायला मिळतं। त्याच्यानंतर प्लाझ्मा मेम्ब्रेन हे आपला तिसरा थर पाहायला मिळतं। पण आपण प्लाझ्मा मेम्ब्रेनने आपल्याला सेकंडरी सेल सुद्धा आपण सेल वॉल सुद्धा आपण याला म्हणू शकतो। आता जेव्हा हे सेल विकसित होतं, त्यावेळेस याचे 3 पार्ट पडतात, ठीक आहे ना। काय म्हणतात जेव्हा सेल विकसित होतात तेव्हा याचे 3 पार्ट पडतात। मिडल लॅमिना नंतर प्रायमरी सेल वॉल मध्ये मिसळतात, ठीक आहे। मग प्रायमरी सेल वॉल ते प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये मिसळतात। म्हणजे एक म्हणजे की ते मिसळत अखंड आपली मग सेल वॉल आपली तयार होते, ठीक आहे ना। आता आपण बघू की मिडल लॅमिना, ठीक आहे। आता बघू की मिडल लॅमिना एक म्हणजे आपलं मिडल लॅमिना, ठीक आहे। मिडल लॅमिना हे कशाची बनलेली आहे? मिडल लॅमिना ही आपली पेक्टिनची बनलेली आहे, ठीक आहे ना। मिडल लॅमिना कशाची बनलेली आहे? पेक्टिनची। हे आपल्याला सगळ्यात पहिला थर सेल वॉलचा सगळ्यात पहिला थर म्हटलं की आपल्याला आहे मिडल लॅमिना। हे आपला पेशीचा सर्वात पहिला थर आपल्याला पाहायला मिळतं। आणि
हे थर नंतर आपल्याला विकसित झाल्याच्या नंतर प्रायमरी सेल वॉल मध्ये मिसळतं, ठीक आहे ना। आता प्रायमरी सेल वॉल कशाने बनलेली आहे? प्रायमरी सेल वॉल बनलेली आहे सेल्युलोज आणि पेक्टिन। कशाने बनलेली आहे? सेल्युलोज आणि पेक्टिनने प्रायमरी सेल वॉल बनलेली आहे। सेल्युलोज अँड पेक्टिनने, ठीक आहे। सेल्युलोज आणि पेक्टिनने आपली प्रायमरी सेल वॉल बनलेली आहे। त्याने हे सुद्धा आपले प्लाझ्मा मेम्ब्रेन मध्ये मिसळतं। प्लाझ्मा मेम्ब्रेन आपलं कशाने बनलेलं आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेन सेल्युलोज आपलं बनलेलं आहे। सेल्युलोज, झायलेन, आणि लिग्निन याने आपल्याला म्हणजे की आपले प्लाझ्मा मेम्ब्रेन हे आपली बनलेली आहे। सेल वॉल मध्ये आपल्याला फक्त कार्य विचारले जाते की बाहेरील वातावरणापासून ते वेगळं करतं आणि सेल वॉल हे प्रामुख्याने कोणत्या पेशीत आढळतं? ते वनस्पती पेशीमध्ये आपल्याला आढळतं। याच्या व्यतिरिक्त आपल्याला आयोग काहीही विचारत नाही। याच्या समोर सुद्धा विचारणार नाही, याच्या आतमध्ये सुद्धा विचारणार नाही, कारण की हे क्वेश्चन जे आहे प्रायमरी सुद्धा हे सुद्धा विचारलेले नाही आहे। काय नाही विचारले? हे आपला बीएससी चा पार्ट आहे। कशाचा पार्ट आहे? बीएससी। हे आपल्या ऍडव्हान्स मध्ये आपण गेलेलो आहोत। त्यानंतर समोर जाऊया आपण। आता पेशी पटल, ठीक आहे, म्हणजे काय? प्लाझ्मा मेम्ब्रेन। प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे काय? बघा, प्राणी पेशीतील सर्वात बाहेरचा थर, सर्वात पहिला थर म्हणजे आपलं पेशी पटल, म्हणजे काय? प्लाझ्मा मेम्ब्रेन हे आपलं प्राणी पेशीतील सर्वात बाहेरचा थर आपल्याला म्हणून आपण ओळखतो, ठीक आहे। तर यामध्ये जे कार्य वनस्पती पेशीमध्ये प्लांट सेलचं होतं तेच कार्य प्राणी पेशीमध्ये आपल्याला पेशी पटल म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं आहे। ते कार्य कोणतं? बरं की ते कार्य आहे की पेशीमधील घटकांना बाहेरील वातावरणापासून अलग ठेवायचं काम हे आपलं पेशी पटल करतं, ठीक आहे ना। सपोज करा हे आपली सेल आहे, बरोबर आहे ना, आणि सेल भोवती असं हे पेशी पटलाचं आवरण आहे, ठीक आहे ना। हे आवरण नेमकं किती जाडीचं आहे? तर 70 अँगस्ट्रॉम युनिट, 17 अँगस्ट्रॉम युनिट एवढं जाड आपल्याला हे आवरण आहे, ठीक आहे ना। म्हणजे की पेशी पटलाची जाडी किती म्हटली तर ते आपले किती आहे? 70 अँगस्ट्रॉम युनिट एवढं आपल्याला त्याची जाडी आहे। त्याच्यानंतर बघा हे प्रथिने, हे जे पिवळे आहे हे कशापासून बनलेले आहे? पेशी पटल आपल्याला हे बनलेलं आहे मेद प्लस प्रथिने, मेद आणि प्रथिने याचं बनलेलं आहे। त्याच कारणाने याला काय म्हणतात? पेशी पटलाला दुसरं नाव आहे मेदमय समुद्रात तरंगणारे हिमनग। काय म्हटलेलं आहे बरं? मेदमय समुद्रात तरंगणारे हिमनग असं का म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे मी? मेदमय समुद्रात तरंगणारे हिमनग पेशी पटलाला असं का म्हटलेलं आहे? बघा हे जे पिवळे दिसत आहे आपल्याला हे सर्व आहे मेद। काय आहे? मेद। आणि हे जे तुम्हाला रॉड सारखं दिसत आहे हे आहे आपले प्रथिने। जसे की एखादा समुद्र हे पिघळल्यानंतर त्याच्या मधून एखादा हिमनग आपल्याला मिळतो, म्हणजे बर्फ मिळतं की अखंड समुद्रामध्ये तरंगणारा एक एकूण बर्फ असतं, त्याचप्रमाणे इथं म्हटलेलं आहे की मेदमय समुद्रात तरंगणारा हिमनग म्हणजे आपला पेशी पटल असं इथं आपल्याला सांगितलेलं आहे। आणि पेशी पटल नेमकं काय करतं? पेशी पटल काय करतं की नेमकं पाण्यात पेशीमध्ये आवश्यक असणाऱ्या घटकांना ते अंदर जाऊ देतं, म्हणजे की पाणी झालेलं आहे, ऑक्सिजन झालेलं आहे, प्रथिने झालेले आहे, बरोबर आहे ना। आणि काही घटकांना ते थांबून ठेवतं, म्हणजे की विकरे प्रथिने, ठीक आहे ना, विकरे प्रथिने थांबून ठेवतं, म्हणून त्याला निवडक्षम पारपटल सुद्धा आपल्याला पेशी पटलाला म्हणतात। पेशी पटला निवडक्षम पारपटल का म्हणतात? कारण की ते वेगवेगळ्या अंगाला जे पेशीला लागणारे घटक आहे, प्रथिने आहे, विकरे आहे ते त्यांना पेशीच्या अंदर आपल्याला साठवून ठेवतं। त्या कारणानं पेशी पटलाला निवडक्षम पारपटल सुद्धा म्हणतात। त्याच्यानंतर अनावश्यक घटक म्हणजे की CO2 कार्बन डायऑक्साइड हे पेशीच्या बाहेर काढतं, म्हणून हे बी सुद्धा याचं कार्य आहे, म्हणजे काय? पेशी पटला, बरोबर ना। हे सर्व आपण हे पेशी पटलाबद्दलची सर्व माहिती। पण पेशी पटलामध्ये पाण्याचं वहन हे कशाच्या माध्यमातून होतं? कसं होतं? तर पेशी पटलामध्ये पाण्याचं वहन हे आपल्या ऑस्मोसिस म्हणजे परासरण या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। कशाच्या माध्यमातून पाहायला मिळतं? परासरण या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं।
तसंच बघा आता समोर आपण बघून घ्या परासरण म्हणजेच काय बघा. पेशीपटलाला काय काय म्हटलेलं आहे, निवडक्षम पायपटल म्हटलेलं आहे, मेदवे समुद्रात तरंगणारे हिमनग सुद्धा म्हटलेलं आहे. पेशीपटलाची जाडी किती 70 अँगस्ट्रॉम युनिट, बरोबर आहे ना, 70 अँगस्ट्रॉम. त्याच्यानंतर पेशीपटलाचं कार्य काय आहे, आवश्यक पदार्थांना आतमध्ये घेते. आवश्यक पदार्थ पेशीला कोणते लागतात, पाणी लागतात, ऑक्सिजन लागतात, बरोबर ना, क्षार लागतात. हे सर्व पदार्थ पेशीपटलाच्या आतमध्ये घेतं, ठीक आहे. त्याच्यानंतर पेशीमध्ये साठवून काय ठेवतं, ते प्रथिने विकरे ते पेशीमध्ये साठवून ठेवतं. त्याच्या पेशीच्या बाहेर त्याला निघू देत नाही. आणि पेशीच्या बाहेर कोणता घटक टाकतं, तर CO2 टाकतं, ठीक आहे. पेशीपटलावरती एवढं सर्व माहिती आपल्याला यामध्ये आपण बघितलेली आहे. त्यानंतर समोर जाऊया आपण परासरण. परासरण म्हणजेच काय, आपल्याला ऑस्मोसिस. बघा ऑस्मोसिस म्हणजेच काय, सपोज करा की एक तुम्ही शेंगदाणा घेतला, ठीक आहे, एक शेंगदाणा घेतला. त्याच्यानंतर एक कंटेनर घेतलं, एक बाउल म्हणून आपण कंटेनर मधल्यापेक्षा एक बाउल घेतलं आणि यामध्ये आपण टाकलेलं पाणी, ठीक आहे, यामध्ये आपण टाकलेलं पाणी आणि हे शेंगदाणा टाकलं याच्यानी बुडूक तर टाकलं बुडूक, हे शेंगदाणा आपला इथं टाकलं. तर हे आपण ठेवलं रात्रभर समजून 2 ते 3 घंटे आपण याला ठेवलं. तेव्हा टाइम कुठे आपल्याला रात्रभर ठेवायला, बरोबर ना. तर रात्र 2 ते 3 घंटे आपण याला आतमध्ये ठेवलं. त्यानंतर हे शेंगदाणा काय होईल बरं, फुगेल, बरोबर ना. हा का फुगला हा शेंगदाणा, आणि यामध्ये पाण्याचं वहन झालं, पाण्याचे वहन झाले. काय झालेलं आहे, पाण्याचं वहन झालेलं आहे. त्या कारणाने शेंगदाणा फुगला. ते पाण्याचं वहन का झालेलं आहे याच्यात, ठीक आहे ना. बाहेरील जे पाणी आहे ते पाणी पेशीच्या अंदर गेलं आणि म्हणतो की आपल्या शेंगदाण्याच्या अंदर गेलं आणि ते पेशी फुगली. त्याचप्रमाणे परासरण आपल्याला सेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सेलमध्ये कसं पाहायला मिळतं बघा, की सेलमध्ये निवडक्षम पारपटलातून होणाऱ्या पाण्याच्या वहनाला परासरण असं म्हटलेलं आहे. होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला परासरण म्हटलेलं आहे. म्हणजे की जास्त पाण्याच्या जास्त भागाकडून कमी भागाकडे पाण्याचं वहन होते, ते पण निवडक्षम पारपटलाच्या माध्यमातून. त्याला आपण काय म्हटलेलं आहे, परासरण असं म्हटलेलं आहे. तर परासरण आपण काय म्हटलं, आणि हे आपल्याला पेशीच्या अंदर कसं जातं की बाहेरील वातावरण जे आहे पेशीच्या बाहेर, पेशीच्या बाहेर आपल्याला पाण्याची साठवणूक जास्त दिसतं, पेशीमध्ये पाण्याची साठवणूक कमी दिसतं. त्या कारणाने पाणी हे पेशीच्या आतमध्ये शिरतं, ठीक आहे ना. म्हणून आपल्याला परासरण ही प्रक्रिया आपल्याला झालेली दिसते. तर परासरणाचे आपल्याला 3 मुख्य प्रकार आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे की समपरासरण म्हणजे आयसोटोपिक द्रावण, ठीक आहे, समपरासरणी द्रावण, अवपरासरणी द्रावण आणि अतिपरासरणी द्रावण, ठीक आहे. तुम्हाला जर परासरण समजलं असेल, ऑस्मोसिस समजलं असेल, हे समजणं आपल्याला खूप इझी आहे. पण ते यामध्ये एकच कन्सेप्ट आहे, ते तुम्हाला मी डायग्रामॅटिकली सांगतो, ठीक आहे ना. समपरासरण म्हणजे काय, पेशीमध्ये आणि बाहेरील वातावरणामध्ये पाणी हे सारखंच आहे. बघा पेशीमध्ये आणि बाहेर पाणी सारखंच आहे, त्याला म्हणतात समपरासरणी द्रावण, ठीक आहे ना. अवपरासरणी द्रावण म्हणजेच काय, पेशीमध्ये कमी आणि बाहेरील जास्त आपण म्हणतो अवपरासरणी द्रावण, ठीक आहे. त्यानंतर अतिपरासरणी द्रावण म्हणजेच काय, अतिपरासरणी द्रावण म्हणजे पेशीमध्ये जास्त पण बाहेरील कमी, यामध्ये आपल्याला जास्त विचारत नाही, फक्त असं दिलं समपरासरणी द्रावण म्हणजे काय की पेशीमध्ये बाहेरील पाणी हे सारखं राहणार आहे, आणि अवपरासरणी म्हणजे काय, पेशीमध्ये कमी बाहेरील जास्त राहणार आहे, आणि अतिपरासरणी म्हणजे काय, पेशीमध्ये जास्त आणि बाहेरील पाणी हे कमी राहणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला याच्यामध्ये काहीही विचारलं जात नाही, ठीक आहे ना. त्यानंतर बघून घेऊ आपण आता पेशी
द्रव्य. त्या पेशी द्रव्य काय काम करतं बघा. प्रद्रव्य पटल व केंद्रकाच्या आतील तरल द्रव्य भागात पेशी द्रव्य असे म्हणतात. पेशी द्रव्य कुठे प्रेझेंट आहे. प्रद्रव्य पटलावर आणि केंद्रकाच्या आतील तरल व द्रव्य भागात. म्हणजे केंद्रकामध्ये प्रेझेंट आहे आणि प्रद्रव्य पटलामध्ये हे प्रेझेंट आहे. हेच नाही तो संपूर्ण पेशीमध्ये सुद्धा पेशी द्रव्य आपल्याला पाहायला मिळतात. पेशी द्रव्याचं काम काय आहे. रासायनिक अभिक्रिया घडवण्याचं हे पेशी द्रव्याचं काम आहे. ते आपण समोर बघणार आहोत. हा सतत हालचाल करीत असतो. म्हणजे की हा संपूर्ण पेशीमध्ये कंटिन्युअसली घुमत असतो. कंटिन्युअसली त्याला थांबण्यात 24/7 ते अखंड म्हणजे घुमतच असतं पेशीमध्ये. ठीक आहे ना. यामध्ये अनेक अंगके विखुरलेली असतात. म्हणजे की अनेक जे अंगके आहेत पेशीचे मायटोकॉन्ड्रिया, सायटोप्लाझम, तंतुकणिका हे सर्व यामध्ये नाही का मिसळलेले असतात. यामध्ये साठवलेले असतात. ठीक आहे ना. पेशी द्रव्यामध्ये द्रव्य भागाला पेशी द्रव्य सायटोसोल अशी म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पेशी द्रव्यामध्ये अमिनो आम्ल, ग्लुकोज, जीवनसत्वे इत्यादी पदार्थ असतात. तर पेशी द्रव्यामध्ये काय काय असतं. अमिनो आम्ल असतं, ग्लुकोज असतं, जीवनसत्वे आणि इत्यादी पदार्थ. म्हणजे की जे आपल्या पेशीला आवश्यक पदार्थ आहे ते सर्व साठवणूक आपल्याला कुठं पाहायला मिळतं. पेशी रस आणि पेशी द्रव्यकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर पेशीच्या रासायनिक अभिक्रियातील पेशी द्रव्यकामध्ये होतात. बघा मी तुम्हाला पहिले सांगितलेलं होतं ते रासायनिक अभिक्रिया घडवण्याचं काम जे कोण करत असतं ते आपली पेशी रस किंवा पेशी द्रव्य सायटोप्लाझम हे आपलं करत असतं. ठीक आहे. त्यानंतर बघा राणी पेशीमध्ये पेशी द्रव्य हे वनस्पतीचे पेशी द्रव्यापेक्षा अधिक कणयुक्त आणि दाट असतं. म्हणजे इथे दाट आहे. ठीक आहे ना. वनस्पती पेशीमध्ये मोठ्या आकाराच्या रिक्तिकेमुळे पेशी द्रव्य कडेला साधलेले असतात. आता वनस्पती पेशीमध्ये काय असतात. रिक्तिका. ठीक आहे ना. रिक्तिका हे राणी पेशीपेक्षा मोठ्या असतात, जाड असतात. त्या कारणाने काय झालेलं असतं पेशी द्रव्य हे कडेला साधलेलं असतात. म्हणजे की ते पेशी समजूया प्लांट पेशी आहे त्याने अशी झुकलेली असतं. काही सायटोप्लाझम हे पूर्ण न्यूक्लियसच्या आजूबाजूला असतं. सॉरी काय आपल्याला रिक्तिका हे आकारात मोठे असल्यामुळे आपल्याला न्यूक्लियसच्या आजूबाजूला असतं म्हणून ते कडेला सरलेलं असतं. म्हणजे एक साइड ते पेशी द्रव्य आपल्याला याच्यामध्ये प्लांट सेल मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. याच्यानंतर बघा यामध्ये काय अडचण तुम्हाला. ठीक आहे. याच्यानंतर आपण उद्याच्या लेक्चर मध्ये बघून घेऊया. उद्याच्या लेक्चर मध्ये जे आहे आपल्या केंद्रापासून आपलं स्टार्ट होणार. केंद्र झालेलं आहे, रिक्तिका, तंतुकणिका हे सर्व आपण पुढच्या लेक्चर मध्ये बघून घेऊया. पुढच्या लेक्चर बघण्यासाठी 5 पाऊंड पूर्ण चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद.